भोंदू बाबा खरात हे प्रकरण हे सामाजिक कार्यकर्ते अथवा पत्रकारांच्या प्रयत्नातून बाहेर काढलं गेलंय का खरोखर जाणीवपूर्वक राज्यकर्त्याकडून हे प्रकरण बाहेर काढलंय? जरी हे प्रकरण पत्रकारांच्या प्रयत्नातून अथवा सामाजिक दबावाच्या प्रयत्नातून बाहेर आलं जर असं म्हणावं तर गेली 1 वर्षभर या खरातांच्या विरोधामध्ये तक्रारी देण्यासाठी वणवण भटकणाऱ्यांना कुठं त्यांचा ठाव लागला नाही. या भोंदू बाबांच्या विरोधात ज्यांनी तक्रारी केल्या त्यांनाच अडचणीला सामोरं जावं लागलं. म्हणजे एकतर हे प्रकरण खरोखर सामाजिक दबाव किंवा पत्रकारांचे प्रयत्न यातून बाहेर आलंय असं म्हणायला थोडासा म्हणजे शंका वाटते. बरं, हे मग राज्यकर्त्यांच्या आंतरिक इच्छेतून बाहेर आलंय का? म्हणजे त्यांच्याकडं पूर्वीच अशा काही या पेंडिंग फाईल असाव्यात आणि मग नंतर त्या जाणीवपूर्वक वेळेचे नियोजन करून बाहेर काढल्या गेल्या. कारण तसं जर नसेल तर ते आत्ताच का बाहेर आलं? बरं, आत्ताच आलं पण त्याच्यामध्ये जी नावं आली ना ती नावं सत्तेच्या वळचणीला असणाऱ्यांचीच जास्तीची होती. म्हणजे जर विरोधकांना जर सत्ताधाऱ्यांना हे बघा विरोधक जर प्रबळ असतील ना तर विरोधकांचा सत्तेकडनं कार्यक्रम लावला जातो, राजकीय कार्यक्रम बरं का. पण जर सत्तेमधले जर विरोधक प्रबळ होऊ नयेत म्हणून ज्यावेळी शंका येते त्यावेळी सत्ता ही अंतर्गत गोष्टी योग्य त्या माणसाच्या हातामध्ये बाहेर देते आणि मग बाहेरची माणसं सरकारवर दबाव जाणीवपूर्वक वाढवतात. म्हणजे हे प्रकरण एकदम अशातलंच दिसतंय असं वाटतंय. कारण हे सरकारनं जाणीवपूर्वक आणि त्यातल्या त्यात देवेंद्र फडणवीसांचा यामध्ये कुणीच हात धरू शकत नाही. महाराष्ट्रामध्ये 70,000 कोटींचं प्रकरण अजितदादावर जर नसतं तर कल्पना करा बरं. किंवा कारखान्याची जी प्रकरण त्यांनी म्हणजे कारखाने गिळले, पवारांनी कारखान्यांचं फार वाटोळं केलं, सहकार गिळला म्हणूनच त्या देवेंद्र फडणवीसांच्या सरकारनं त्यांनी म्हणजे त्या चौकशा लावल्या, ईडींच्या चौकशा त्यासाठीच लावल्या होत्या ना. जरा कल्पना करा की जर अजितदादांवर असे भ्रष्टाचारांचे आरोप नसते तर अजितदादा पवार हे राष्ट्रवादी पक्ष फोडून या देवेंद्र फडणवीसांच्या सोबत असते का? तर याचं उत्तर आहे नाही, असंच द्यावं लागणार आहे. आणि अगदी तीच गोष्ट आहे हो, एकनाथ शिंदेचे सहकारी आणि एकनाथ शिंदे जर खरोखर अडचणीत नसते तर ती कदाचित अजितदादांच्या एवढी अडचण नसेल. पण इथं मोह प्लस अडचण आहे, म्हणजे लोभ, म्हणजे मुख्यमंत्री पदाचा लोभ प्लस अडचणी दोन्ही होत्या. म्हणून तर एकनाथ शिंदे म्हणजे उद्धव ठाकरेला सोडून आले. म्हणजे या गोष्टीमध्ये ज्या सगळ्यांच्या फायली बरोबर हाताशी धरायच्या, घेऊन ठेवायच्या, म्हणजे एक प्रकारे राजकीय कुंडली सगळ्या सत्ताधाऱ्यांची, विरोधकांची नाही, जेवढे विरोधकांच्या सत्ता कुंडल्या आल्या त्यांच्याकडे या जन्म राजकीय कुंडल्या ते आता सत्तेमध्ये आहेत, त्या सगळ्यांच्या सत्ताधाऱ्यांच्या राजकीय कुंडल्या एकमेव त्या कुंडल्यावर बसलेला नेता, त्याला चाणक्य म्हणतात त्यांचे भक्त, पण तो चाणक्य नाही, तो राजकीय दृष्ट्या ब्लॅकमेल करण्यामध्ये नंबर 1चा कर्तबगार व्यक्तिमत्व असलेलं. म्हणजे जर राजकारणाच्या हेतून बघितलं या गोष्टीकडे तर हे कदाचित योग्यही असेल, पण ज्या वेळेस सामाजिक धार्मिक नैतिकतेच्या दृष्टिकोनातून तुम्ही जर बघाल ना तर हे किळसवाणं घाणेरडच कृत्य म्हणावं लागतं. म्हणजे जे नैतिकतेच्या चौकटीमध्ये बसू शकत नाही. सामाजिक आणि धार्मिक म्हणतोय मी, कदाचित राजकीय मध्ये म्हणजे काय म्हणतात ना ते काय युद्धात आणि प्रेमामध्ये सगळं काही माप असतं, अगदी तसं हे राजकारण आहे, त्यामध्ये हे बसू शकतं राजकारणाच्या ह्याच्यामध्ये.
एकनाथ शिंदे आणि अजित पवारांचा दुर्दैवानं अपघात झाला. म्हणजे ते आणले पक्षामध्ये, पण जर आता सत्तेमध्ये आल्यानंतर जे वाटे द्यावे लागतात ना सत्तेतले, ते कुठंतरी जास्तीचे जर द्यावे लागले ना, मग माणसाला नाही सहन होत. मग सत्तेचा वाटा मी देईल तेवढा तुमच्या ताटात टाकेल किंवा मी तुमच्या समोर फेकेल तेवढं तुम्ही उचलायचं, बाकी डोकं नाही लावायचं. आणि जर लावणार असाल तर मग तुमच्या कुंडल्या माझ्या हातामध्ये आहेत. मग अजितदादांचा अपघात झालाय, त्यांचा तर अपघाती मृत्यू झालाय. मग त्यांच्या पक्षामधले मोरखे, म्हणजे आता त्या रुपाली चाकणकर म्हणाल तुम्ही मोरख्या, त्याचा अँगलनं नाही, सुनील तटकरे हे या राज्याचे त्या पक्षाचे प्रमुख आहेत. हो, पक्षाचा प्रमुख म्हणजे त्या पक्षाचा राजकीय चेहरा जे असतोच ना. भलेही पवारांच्या पक्षात नसेल, म्हणजे शरद पवारांच्या, पण फोडून बाहेर आलेल्या पक्षामध्ये सुनील तटकरेंचं वजन खूप प्रचंड होतं म्हणतात. आणि त्याला कारण साहजिक आहे की महाशक्तीचं पाठबळ असेल तर पवारांचा कशा चाललाय पक्ष, तो भाजपचाच पक्ष ना. मग त्या पक्षातल्या बरोबर रुपाली चाकणकर, सुनील तटकरे यांची नावं बाहेर येतात. आणि एकनाथ शिंदे, दीपक केसरकर यांची नावं अग्रक्रमानं येतात. म्हणजे इकडच्या पक्षाचा म्होरक्या आणि इकडच्या पक्षाचा म्होरक्या ही नावं बाहेर येतात. म्हणजे याचा अर्थ कुठंतरी हे प्रकरण योग्य त्यावेळी बाहेर काढून या दोन्हीही राजकीय पक्षांच्या नाकात व्यसन घालण्याचा हा प्रकार वाटतो. नाही तर याची चौकशी कशी झाली असती? जर खरोखर चौकशीच करायची असती तर या प्रकरणाची चौकशी अशी झाली नसती का की ज्यांचे फोन त्या भोंदू बाबाला गेले त्यांना आतापर्यंत चौकशीचे समन्स आले असते. कारण अंधश्रद्धा निर्मूलन कायदा, जर त्या कायद्याच्या रूपानं, महाराष्ट्र हे देशातलं पहिलं काय राज्य कशाचं अंधश्रद्धा निर्मूलनाचा कायदा करणार, पण तो कायदा इथे लागलाय का? बरं लागला असेल तर मग त्याच्यासाठी चौकशीसाठी या लोकांना बोलावलं जातंय का? आणि जर बोलावलं जात असेल तरी ते बाहेर पडतंय का? म्हणजे एकतर भोंदू बाबांच्या संपत्तीची चौकशी सोडून कोणतीच चौकशी दिसत नाहीये. होत असेल तर तशी ती दिसत नाहीये. मग जर एकनाथ शिंदेची चौकशी, शांत रहा, मागितलंच काही, आग्रह काही सत्तेमध्ये जास्तीचा केला तर मग भोंदू बाबा चौकशी होऊ शकते. फक्त भाजप हे मारत नाही हो, पण तलवार लटकती ठेवून देते डोक्यावरती. पार्थ पवारांच्या डोक्यावर मुंडवा, ते महारवतनाच्या त्याची तलवार लटकतीये आज. अजितदादांच्या त्या प्रकरणाची सुद्धा पूर्णपणे, कधी भाजपचे प्रवक्ते बोलायला लागले का ते म्हणतात त्यात क्लीन चिट नाही, प्रकरण कायदेशीर संपुष्टात येतील किंवा ते कायदेशीर होईल. म्हणजे ते कधीच अजितदादांना निर्दोष म्हणत नाहीत बरं का ते बोलताना. पार्थ पवारांच्या डोक्यावर लटकती तलवार, सुनील तटकरे ते आता त्यांच्यावर चौकशीची बोट कापले म्हणून चौकशी 1 मिनिटामध्ये गृह मंत्रालय करू शकतं जर वेळ आली तर. रुपाली चाकणकर त्या चौकशीसाठी येऊ शकत नाही म्हणल्या, लांबचा प्रवास झेपत नाही. पोलीस किंवा ती यंत्रणा कितव्या मिनिटात घेऊ शकते हो तपास करायचा असेल तर. आणि आता हे एकनाथ शिंदे, दीपक केसरकर यांच्या प्रतिमा, आता एकच गोष्ट यांच्यापुढे, एकनाथ शिंदेंनी राग आला तर शेती करायला दरे गावामध्ये जायचं आणि आपल्या त्या ॲपलला ते काय जे स्ट्रॉबेरी असेल त्याला खत पाणी करत बसायचं. देवेंद्र फडणवीसांसमोर मान वर करून बघायचं नाही. म्हणजे एक तर हा प्रकार, म्हणजे हा भोंदू बाबाचं प्रकरण, म्हणजे राज ठाकरेंनी जसा संशय व्यक्त केला की हे प्रकरण म्हणजे काहीतरी कुणाचा तरी राजकीय कार्यक्रम करायचा आहे. कारण हे गृह मंत्रालयाकडे पूर्वी 3 महिन्यापूर्वीच येऊन पडलं होतं म्हणे, पण ते आत्ताच कसं आलं, त्या पाठीमागे खरं तर
म्हणजे देवेंद्र फडणवीसांचा, ह्या एकनाथ शिंदेंचा, त्यांच्या शिवसेनेचा, अजितदादांच्या त्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा राजकीय कार्यक्रम लावण्याचा हा प्रकार असू शकतो का? का सत्तेमध्ये वाटणी कमी द्यावी लागावी यासाठी यांच्या म्हणजे राजकीय वारू त्याच्या नाकामध्ये व्यसन घालण्याचा हा प्रकार देवेंद्र फडणवीसांनी केला आहे का? आणि देवेंद्र फडणवीस यांचं राजकारण हे सामाजिक आणि धार्मिक नैतिकतेमध्ये बसतं का? कारण धार्मिक यासाठीच, कारण हिंदुत्वाचे नगारे पिटणारे हीच लोक ढोल बडवणारे, म्हणून हा विचारावा असा वाटतो की हे धार्मिक आणि सामाजिक नैतिकतेमध्ये हे प्रकरण बसतं का? आणि जर नसेल बसत, जर ते खरंच न्याय असेल, होणार असेल किंवा कायद्यानं जर चौकशी होणार असेल, तर मग या एकनाथ शिंदेची, दीपक केसरकरांची, रुपाली चाकणकरांची, त्या सुनील तटकरेंची क्रिमिनल अँगलनं गुन्हेगारी अंधश्रद्धा निर्मूलन त्या कायद्याच्या अंतर्गत किंवा म्हणजे कॉन्स्पिरसी कट या अंतर्गत यांची चौकशी होऊ शकते का? याविषयी तुमचं काय मत आहे? कमेंट करून जरूर सांगा. आणि हा व्हिडिओ जर आवडला तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका. धन्यवाद. जय महाराष्ट्र.